आज आपण खास संक्रांतीसाठी व हळदी कुंकूसाठी 1 किलोच्या अचूक प्रमाणात तिळगुळाचे खुसखुशीत लाडू बनवणार आहोत। टोपापासून सर्व बॅटर निघून अगदी संपेपर्यंत ते लाडू वळेपर्यंत संपूर्ण टिप्ससहित। लाडू परफेक्ट होण्यासाठी त्याचं प्रमाणही अचूक असावं लागतं, तर इथे आपण किलोच्या प्रमाणामध्ये सर्व साहित्य मोजून घेतलेलं आहे। सगळ्यात पहिल्यांदा कढई गरम करून घ्यायची आहे। त्यामध्ये 200 ग्राम शेंगदाणे घालून घ्यायचे आहेत। मध्यम आचेवर 5 ते 6 मिनिटे कुरकुरीत होईपर्यंत, असे ब्लॅक स्पॉट येईपर्यंत आपल्याला शेंगदाणे छान भाजून घ्यायचे आहेत। 5 ते 6 मिनिटांमध्ये शेंगदाणे आपले छान असे भाजून झालेले आहेत। एका प्लेटमध्ये काढून कोमट करायला ठेवून द्यायचे। आता त्याच कढईमध्ये अर्धा किलो तीळ घालून घेणार आहोत। तीळ आपण भाजून वापरणार आहोत, यामुळे लाडू खुसखुशीत होतात आणि भरपूर दिवसही टिकतात। अगदी मध्यम आचेवर 5 ते 6 मिनिटं मस्त तीळ चटचटेपर्यंत किंवा छान असे तडतडेपर्यंत भाजून घेणार आहोत। मध्यम आचेवरच आपल्याला तीळ 5 ते 6 मिनिटं छान असे भाजून घ्यायचे आहेत। तीळ छान असे भाजले आहेत, रंगही हलकासा बदललेला आहे। तर आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया। इथे आपण तीळ आणि शेंगदाणे छान असे भाजून घेतलेले आहेत। शेंगदाणे हलकेसे कोमट झाले की याची आपण साल काढून घेणार आहोत। हाताने अशी चोळून आपण याची साल काढून घेणार आहोत। तुम्ही शेंगदाण्याची साल न काढता सुद्धा वापरू शकता। आता याला आपण छान असं घरातला तांब्या किंवा खलबत्त्याने थोडंसं असं कुटून घेणार आहोत। खूप जास्त मिक्सरला बारीक केलं की याचा चुरा होतो, जाडसर राहिलं की लाडवामध्ये खाताना शेंगदाणा छान असा कुरकुरीत लागतो। इथे आपण लाडू बनवण्यासाठी अर्धा किलो तीळ, अर्धा किलो गूळ, 200 ग्राम शेंगदाणे घेतलेले। इथे आपण जाड बुडाचा टोप घेतलेला आहे। टोप छान गरम झालं की 1 चमचा तूप घालून घ्यायचं। तूप छान असं मेल्ट झालं की त्यामध्ये अर्धा किलो चिक्कीचा गूळ वापरलेला आहे। गूळ दोघांचं प्रमाण इक्वल असावं लागतं। गूळ घालण्यापूर्वी टोप चांगला गरम करून घ्यायचा आहे। गूळ घातल्यानंतर गॅसची फ्लेम मध्यम करायची आणि मध्यम आचेवर संपूर्ण असा वितळून घ्यायचा। गूळ विरघळून साधारण 4 ते 5 मिनिटं झालेले आहेत। हलकासा फेस आलेला आहे। लाडूसाठी गूळ झाला आहे की नाही हे बघण्यासाठी एका प्लेटमध्ये पाणी घ्यायचं आणि थोडंसं बॅटर घालून अशी सॉफ्ट अशी गोळी तयार झाली म्हणजे आपलं पाक परफेक्ट तयार झालेला आहे। आता लगेच यामध्ये भाजलेले तीळ, जाडसर वाटलेले शेंगदाणे आपण यामध्ये घालणार आहोत। सगळं असं घालून तळापासून सगळं असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम एकदम लो ठेवायची आणि लो फ्लेमवरतीच आपल्याला सगळं असं हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे। हे सगळं असं एकत्र करून घ्यायचं आहे। लक्षात असू द्या, ही स्टेप आपल्याला फटाफट करायची आहे। हे सगळं छान असं मिक्स झालं की गॅस आपल्याला बंद करायचा आहे। तुम्ही बघू शकता याला छान असं व्यवस्थित बाइंडिंग आलेलं आहे। जाड बुडाचा टोप असल्यामुळे तळाला बिलकुलही बॅटर चिटकलेले नाही। गरमागरम असतानाच आपण लाडू वळायचे आहेत। लाडू वळताना हाताला चटके लागतात, अशा वेळी हाताला तूप किंवा तेल लावून आपण आपल्या आवडीनुसार लहान मोठ्या साईजचे लाडू वळून घ्यायचे आहेत। तिळाचे लाडू बनवताना तिळाचं आणि गुळाचं प्रमाण समप्रमाणात ठेवायचं आहे। मिश्रण गरम असतानाच हे लाडू आपल्याला वळून घ्यायचे आहेत। तुम्हाला यामध्ये फ्लेवरसाठी जायफळ पूड किंवा वेलची पूड तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता। मिश्रण थंड झालं की लाडू वळत नसतील, अशा वेळी मिश्रण पुन्हा आपल्याला लो फ्लेमवर गरम करून घ्यायचं आहे आणि लाडू वळून घ्यायचे आहेत। मिश्रण थंड झालं की लाडू वळत नाहीत, त्यामुळे आपल्याला हे मिश्रण गरम असतानाच फटाफट लाडू वळून घ्यायचे आहेत। मस्त खुसखुशीत तिळगुळाचे लाडू तयार झाले आहेत। तुम्ही सुद्धा या मकर संक्रांतीला किंवा हळदी कुंकूसाठी हे तिळगुळाचे लाडू नक्की करून बघा। पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छानशा रेसिपीसह। धन्यवाद।